याआधी आपण नागरीकरणाची कारणे बघितलीत, नागरीकरण कशामुळे होतं ते बघितलं. आता आपण नागरीकरण झाल्यामुळे काय परिणाम होतात ते बघूया. नागरीकरण झाल्यामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. आधी छोटा गाव होता, 50-60 घरे असतील, 5-6 रस्ते असतील, पण काय झालं, विविध कारणामुळे त्या गावात स्थलांतर झालं आणि रस्त्यांची संख्या वाढली, घरांची संख्या वाढली, इतर सोयीसुविधा वाढल्या. त्यामुळे गावाच्या जो भूमी उपयोजनात आहे बदल जाणवायला लागतं. गाव जसा आधी दिसत होता तसा आधी नाही दिसत. का? कारण घरांची संख्या वाढली, त्यानंतर रस्त्यांची संख्या वाढली, विविध सोयीसुविधांची संख्या वाढली. ठीक आहे. त्यामुळे गावाच्या स्वरूपात आहे ते मोठ्या प्रमाणात बदल जाणवते. जसे की पूर्वी शेतीखाली असलेली जी जमीन होती ती आता कशी कारखानदारी किंवा निवासी प्रदेशात, शहरालगत बघा तुम्ही निवासी क्षेत्र तयार झालेले आहेत, मोठे मोठे फ्लॅट्स तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे स्वरूप बदलले जाते. तर आता या नागरीकरणामुळे जसे काही फायदे तयार झालेले आहेत तसेच काही समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण नागरीकरणाचे फायदे बघूया. ठीक आहे. पहिला आहे सामाजिक एकोपा. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे काय होतं, आर्थिक उलाढाल वाढते. म्हणजे नोकरी करायला लागलो आपण तर आपला पगार वाढतो, पैसा आपल्याकडे वाढतो. या प्रदेशांचा काय होतो, विकास एकदम झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशांमधून हे शहरात कामानिमित्त, व्यवसायानिमित्त हे स्थलांतर करतात. त्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात, कारण ते देशाच्या इतर वेगवेगळ्या भागांतून आलेले असतात. पण ते शहरात एकत्र राहिल्यामुळे काय होतं, की सांस्कृतिक व ज्या सामाजिक रूढी परंपरा आहेत त्यांची देवाणघेवाण होतं. त्यामुळे सामाजिक एकोपा वाढण्यास ही मदत होते. त्यानंतर नागरीकरणाचा दुसरा फायदा आहे आधुनिकीकरण. विविध प्रदेशांमधून लोकांचे शहरात स्थलांतर होते. त्यांच्याजवळ ज्ञान असतात, कौशल्य असतात, विविध प्रकारची माहिती असते. तर यांची देवाणघेवाण काय होते, मग सुलभ होते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य व त्यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होतो. उद्योगधंदे व व्यवसाय संदर्भात अनेक नवीन नवीन प्रकल्प, असे नवीन नवीन ऑफिसेस, प्रकल्प तयार झाल्यामुळे काय होतं, की आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन मध्ये वाढ होते. बघा, आधी कुठलाही शहर बघा ते एकदम असं कमी दर्जाचं असतं, पण जसं जशी सोयी सुविधा वाढतात, लोकसंख्या वाढते, तसंच तो शहर एकदम चकाचक दिसायला आपल्याला सुरुवात होते. म्हणजेच आधुनिकीकरणात वाढ होते. शहरात विविध सोयी सुविधा सुद्धा वाढतात. नागरीकरणाचा पुढचा फायदा सोयी सुविधा. सुविधांमध्ये काय होतं, वाढ होतं. कारण की काय, लोकसंख्या वाढली तर मग त्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी वाहतूक आहे, संदेशवहन आहे, त्यानंतर शिक्षण आहेत, शाळा, महाविद्यालय, त्यानंतर वैद्यकीय सुविधा आहेत, अग्निशामक सुविधा आहेत. या कशा असतात, महत्वाच्या असतात. त्यामुळे यांचा विकास होत जातो. चांगल्या दर्जाच्या वाहतूक सोयीमुळे प्रवासातील सुलभता वाढते. जर चांगले रस्ते असतील तर एकदम स्मूथली जाणं होते. आपण एक्सपिरियन्स करतो शहरात की खड्ड्यातून जायला आपल्याला आवडत नाही, आपल्याला चांगले रस्ते पाहिजे असतात. जर चांगले रस्ते असतील तर त्याचा परिणाम सुद्धा चांगला होईल आणि तो परिणाम बाजारपेठ व व्यापार अशा सोयीसुविधा वाढताना दिसतो. शिक्षणाच्या सोयीसुविधा सुद्धा नागरी भागात विकसित झालेल्या दिसतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सुविधा ह्या इतर ठिकाणांवरून विद्यार्थी येतात त्यामुळे वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ आपल्याला इथं पुणे शहर दिलेलं आहे. पुणे शहर हे सांस्कृतिक आणि शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. भारतातील बऱ्याच ठिकाणांवरून पुणे शहरात विद्यार्थी शिक्षण घेण्यास, प्रामुख्याने उच्च शिक्षण घेण्यास येत असतात. त्यानंतर नागरीकरण झाल्यामुळे वैद्यकीय सोयी सुविधा सुद्धा शहरात वाढताना आपल्याला दिसतात. या वैद्यकीय सोयी सुविधांचं नागरी भागात चांगल्या प्रकारे विकसित झाल्यामुळे ग्रामीण भाग किंवा इतर निमशहरी भागातूनही नागरी भागात लाभ घेण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक शहरामध्ये काही कालावधीसाठी का होईना पण ते वास्तव्य करतात. आतापर्यंत आपण नागरीकरणाचे फायदे बघितले. आता आपण नागरीकरणाच्या समस्या बघूया. तर पहिली समस्या सर्वप्रथम आहे झोपडपट्टी. नागरीकरणामुळे शहरातील बट ऑब्वियस आहे की लोकसंख्या ही झपाट्याने वाढते. ठीक आहे. पण ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरातील जी निवास व्यवस्था असते ती वाढत नाही. बहुतांशी जे स्थलांतरित लोक असतात ती गावातून आलेली असतात. त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. शहरातील निवासस्थाने कशी महाग असतात. जर आपण शहरात भाड्याने किंवा रेंटने राहायला गेलो तर आपल्याला दरमहा जास्त रेंट पे करावं लागतं. त्यामुळे जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोक असतात, जी ग्रामीण भागातून येतात, त्यांना ते काही परवडत नाही. आणि मोस्ट ऑफ द लोक हे रोजगारानिमित्त शहरात येत असतात. पण सगळ्यांनाच रोजगार मिळते का, तर नाही. सगळ्यांनाच रोजगार मिळत नाही. जरी मिळाला तरी तो मग कधी कधी कसं निम्न दर्जा स्वरूपाचा असतो. जसं एखादा ग्रॅज्युएट आहे तर त्याला मग फूड डिलिव्हरीचं किंवा इतर डिलिव्हरीचं काम करावं लागतं किंवा निम्न दर्जाचं काम करावं लागतं. त्यामुळे अशा लोकांचं उत्पन्न कमी असते.
त्यांचं उत्पन्न हे कमी असल्यामुळे ते रेंट पे करू शकत नाही किंवा एकदमच घर घेऊ शकत नाही. त्यामुळे काय करतात मग शहरात जी आजूबाजूला मोकळी जागा असते त्यावर कच्च्या स्वरूपाची घरं बांधतात. बहुधा मोस्ट ऑफ द टाइम ही घरं अनधिकृत असतात. या घरांसाठी कोणाची परवानगी घेतलेली नसते. जे सरकारी जमीन असते स्थानिक स्वराज्य संस्थेची त्या जागेवरच हे झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत जी कच्ची घरे आहेत ती बांधल्या जातात. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कुठलीही सोयीसुविधा मिळत नाही. कुठल्या सोयीसुविधा? जसे की पाण्याचा नळ आहे, त्यानंतर जी भूमिगत गटारे आहेत, नाल्या आहेत, सांडपाण्याची व्यवस्था आहेत, दिवे आहेत, वीज आहे, ह्या सुविधा काही त्यांना मिळत नाही. आणि त्या भागात एकदम घनता म्हणजेच एकदम छोट्या भागात अनेक घरांची वाढ होते. तसेच या भागात सुद्धा मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असतो. त्यामुळे अशा बकाल झोपडपट्ट्या शहरात अनिर्बंधपणे म्हणजे कोणाचाही निर्बंध राहत नाही त्यावर आणि ह्या कंटिन्यू वाढत असतात. त्यामुळे काय होतं की सामाजिक, आरोग्यविषयक ज्या सुविधा असतात त्यांच्यात समस्या निर्माण होतात. त्यामुळे झोपडपट्टी ही नागरीकरणाची एक सर्वात मोठी समस्या आहे. तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरात सुद्धा झोपडपट्टीची समस्या नक्कीच असेल. पुढची समस्या आहे वाहतूक कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विकास होतो. शहरांचा विकास कशा प्रकारे होतो? आता हा जो एक शहर आहे, ठीक आहे. इथं काही लोक पूर्वीपासूनच राहत आहेत. रस्ते आहेत, बँक्स आहेत, विविध व्यवसाय आहेत. पण जे बाहेरून येतात त्यांना इथली जागा परवडत नाही किंवा इथं निवासी क्षेत्र खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे काय करतात लोक शहराच्या ज्या आजूबाजूला असतात ते तिकडे घरं बांधतात. त्यामुळे इथं घर बांधल्यानं काय होतं की उपनगरे शहराच्या आजूबाजूला उपनगरे तयार होतात. ठीक आहे. शहरांच्या उपनगरांत हे निवासी क्षेत्र तयार होते आणि जे व्यवसायांचे क्षेत्र आहे ते हे शहराच्या मध्यवर्ती भागात असते. त्यामुळे जे उपनगरात राहणारे लोक आहेत ते स्वतःच्या गाड्यांनी किंवा स्वतःच्या फोर व्हीलरनी, स्वतःच्या टू व्हीलरनी किंवा सार्वजनिक वाहतूक सोयी सुविधांचा वापर करून हे शहरात येतात. एका वेळी अचानक एका वेळी पुष्कळशे लोक एकाच वेळी एकाच भागात आल्यामुळे काय होतं की वाहतूक कोंडी रस्त्यांवर खूप ट्रॅफिक जाम लागतो. चित्रात बघा किती मोठा ट्रॅफिक जाम लागलेला आहे. दोन्ही बाजूनी ट्रॅफिक जाम लागलेला आहे आणि वाहनांच्या मानाने वाहने ज्या प्रमाणात आहेत त्या मानाने रस्त्यांची संख्या ही मर्यादित असते. खूप कमी जागा ही रस्त्यांसाठी असते. त्यामुळे काय होतं की वाहतुकीची कोंडी होते आणि प्रवासात आपला बराच वेळ जातो. शहराची किंवा नगराची पुढची समस्या आहे प्रदूषण. प्रदूषण ही शहरामधील एकदम जटिल आणि खूप मोठी समस्या आज झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळेच काय होतं की नागरी जीवनावर एकदम जास्त प्रमाणात परिणाम होतो. प्रदूषणामध्ये कशाचा अंतर्भाव होतो? प्रदूषणामध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचा अंतर्भाव होतो. ट्रॅफिक एकाच जागी लागली, ट्रॅफिक जाम कुठे लागला तर लोक हॉर्न वाजायला सुरुवात करतात. एकाच वेळी अनेक गाड्या एकत्र आल्यामुळे गाड्यांच्या आवाजात सुद्धा वाढ होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जल प्रदूषण, जो सांडपाणी असतो घरातून किंवा विविध कारखान्यातून जो सांडपाणी निघतो तो काय करतात एकाच वेळी नदीत किंवा जे नाले असतात शहरातले त्यामध्ये सोडून देतात. त्यामुळे आपल्याला जल प्रदूषण होताना बघायला मिळतं. वायू प्रदूषण परत तेच कारखाने किंवा एवढे मोठे जर वाहने असतील एकाच भागातून जाताना तर या वाहनांमधून निघणारा धूर किंवा कारखान्यांमधून निघणारा धूर यामुळे ध्वनी प्रदूषण हे होत असते. जशी जशी शहरांची वाढ होते तसतसं प्रदूषणाची ही समस्या खूप जटिल आणि गंभीर बनत जाते. ठीक आहे. पुढचं आपण समस्या बघू गुन्हेगारी. गुन्हेगारी ही सुद्धा शहरातच तुम्हाला जास्त प्रमाणात आढळते. तुम्ही दररोज वृत्तपत्र वाचत असाल त्यात तुम्हाला मोस्ट ऑफ द ज्या घटना गुन्हेगारीच्या घटना आहेत त्या शहरातल्याच बघायला मिळतात. ठीक आहे. तर गुन्हेगारीचं महत्वाचं कारण काय आहे? स्थलांतरित जी लोकसंख्या आहे त्यापैकी अनेक लोकांना काय होतं की रोजगार मिळत नाही. पैसे कमवायचे आहेत प्रत्येकांना तर ते पैसे कमवण्यासाठी अवैध मार्गांचा वापर केला जातो. ठीक आहे. यामुळे गुन्हेगारीत वाढ होते. अवैध मार्ग म्हणजे कुठले? चोऱ्या करणे, मारामाऱ्या करणे, घरफोड्या करणे, त्यानंतर खून करणे, अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते शहरात होतात. अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये वाढ झाल्यास शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. पोलीस आणि न्याय व्यवस्था त्या मानाने लिमिटेड स्वरूपाची असते. कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हे गंभीर बनतात आणि गुन्हेगारीत वाढ तयार होते. वर उल्लेखलेल्या ज्या समस्या आहेत त्या व्यतिरिक्त आणखी काही समस्या शहरात आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे जागांच्या वाढणाऱ्या किमती. ठीक आहे. शहरातल्या ज्या जागा असतात त्यामध्ये भरपूर वाढ झालेली आज आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर गटागटांतील संघर्ष. शहरात विविध प्रकारचे लोक येऊन राहतात, विविध संस्कृतीचे विविध धर्माचे लोक राहतात.
तर त्यामुळे काय होतं की एकमेकांचा मतभेद एकमेकांशी तयार होतं आणि त्यामध्ये त्यांच्यात संघर्ष निर्माण होतं आणि शहरातील ताणतणाव वाढतं. यामुळे काय होतं की जे सामाजिक ऐक्य आहे, जे मित्रत्व आहे एकमेकांचं, ते संपुष्टात यायला सुरुवात होते. पुढे बघा, माहिती आहे का तुम्हाला मध्ये आपल्याला दिलेलं आहे, आजकाल तुम्ही कन्सेप्ट ऐकली असेल स्मार्ट सिटी. ठीक आहे, भारतात स्मार्ट सिटी ही स्कीम, ह्या शब्द खूप जास्त प्रमाणात रूढीचा बनलेला आहे. यामागे कारण काय आहे? नियोजित पद्धतीने विकास व्हावा यासाठी माहिती आणि संप्रेषण म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा यूज करू, म्हणजे इंटरनेटचा किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी नियोजित पद्धतीने शहरातली कामे होतील. फॉर एक्झाम्पल, आधी आपल्याला टॅक्स वगैरे भरायसाठी महापालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये वगैरे जायला लागत होतं. पण आता मोबाईल ॲपवर त्यांची किंवा वेबसाईटवर सुद्धा आपल्याला भरता येतात टॅक्स. त्यानंतर अतिशय योग्य प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातली जी सिग्नल व्यवस्था आहे ती अगदी योग्य प्रकारे करतायत. त्यानंतर वाहतूक व्यवस्था, जसं मेट्रो आली, त्यानंतर जी BRT म्हणतात, BRT म्हणजे बस रॅपिड ट्रान्झिट, म्हणजे रस्त्यावर एक लेन असेल, जसा फॉर एक्झाम्पल हा रस्ता झाला, तर एक या बाजूची जी लेन असेल ती फक्त बस साठीच असेल. ठीक आहे, त्यामध्ये या लेनमध्ये इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश निषिद्ध असतो. ज्या सार्वजनिक वाहतुकीच्या बस असतात त्याच फक्त या लेन मधून ट्रॅव्हल करू शकतात. अशा प्रकारे ही स्मार्ट सिटी योजना आकाराला आलेली आहे. खाली बघा, आपल्याला जरा विचार करायला सांगितलेला आहे. नगराच्या सानिध्यातील जलस्रोत कशामुळे प्रदूषित होतात? पुढचा प्रश्न आहे, नगरात दूषित पाण्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते? त्यानंतरचा प्रश्न आहे, नगरांना होणारा पाणी पुरवठा आरोग्यदायक असतो का? आणि पुढचा प्रश्न आहे, जल, वायू व ध्वनी प्रदूषणांमुळे आरोग्यावर कोणकोणते विपरीत परिणाम होतात? ठीक आहे, तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही नीट विचार करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि पुढे बघा, आपल्याला खाली 2 चित्र दिलेले आहेत. इथे सुद्धा काही चित्र दिलेले आहेत आपल्याला, तर ही कशाची आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला 5-5 वाक्य बनवायचे आहेत. सो टोटल 20 वाक्य तुम्हाला हे बनवायचे आहेत. पुढे, सोबतचे बोधचिन्ह हे कशाशी संबंधित आहे? या संबंधी माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा, म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला ही, आणि तुमच्या रोजच्या जीवनाशी ही जी योजना आहे कशा प्रकारे निगडित आहे, तर याचं सुद्धा तुम्हाला नमूद करायचं आहे. तर कुठली योजना आहे ही, हा कुठल्या योजनेचा सिम्बॉल आहे, हे मला कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे, तर मला आशा आहे की हा पाठ तुम्हाला अगदी योग्य प्रकारे समजलेला असेल. जर तुम्हाला या पाठात काही अडचणी असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्ही मला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा व हा व्हिडिओ उपयुक्त ठरल्यास तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तसेच तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपणास विनंती आहे की आपण लगेच ते सबस्क्राईब करावं. धन्यवाद.